हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारवर निशाणा। अधिवेशन सुरू होऊ द्या, कोण कोणाला निरोप देईल समजेल, मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांचं चहापान। उद्यापासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये बुलडोझर कारवाई। ड्रग्ज प्रकरणानंतर पालिका ॲक्शन मोडवर। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुण्यामध्ये अनधिकृत बार आणि पबवर बुलडोझर कारवाईचा धडाका। पुण्यामध्ये केवळ 23 पबला अधिकृत परवानगी, माहिती अधिकारामध्ये उघड। अटी शर्तींसह परवानगी दिलेले केवळ 23 पब असल्याची माहिती। 55 जागा आम्हाला महायुतीमध्ये मिळणार असतील तर समाधानी नाही, तीनही पक्ष 100 जागा लढू म्हणतात। जर 100 वर सगळे लढले तर सर्वांना वेगळं लढावं लागेल, अमोल मिटकरींचं वक्तव्य। भाजप मोठा पक्ष, महायुतीच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजावावं। बावनकुळेंच्या मिटकरींना कान पिचक्या। बावनकुळेंकडून राज्यात डबल इंजिन सरकार येण्याचा उल्लेख। मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट आणि दरेकर यांनाही आवर घाला, अमोल मिटकरींचं वक्तव्य। तर मिटकरींच्या बोलण्याला लगाम घाला, दरेकरांची टीका। कोणी कितीही डोकं फोडलं तरी भाजप 200च्या खाली जागा लढणार नाही। दादा गटाला 20 ते 22 आणि शिंदे गटाला 30 ते 35 जागा मिळतील, रोहित पवारांचा टोला। अजितदादा नीटच्या विद्यार्थ्यांना भेटता कसले, हिंमत असेल तर राजीनामा द्या। नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक। आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीकडून 11 महत्वपूर्ण ठराव। जातीनिहाय जनगणनेसह खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करण्याची मागणी। शंभूराज देसाईंवर आमचा विश्वास, पण दगाफटका केला तर समाजाला त्यांचा कार्यक्रम करावा लागेल, जरांगेंचा इशारा। तर मी राजकारणामध्ये आल्यास सरकारला घाम फुटेल, जरांगेंचं वक्तव्य। साताऱ्याच्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा प्रवाहित। 800 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। ईडीनंतर आता सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांना अटक। दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणी चौकशी करणार। राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती। दिल्लीमधील बैठकीनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांना लेखी विनंती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।